हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, आज आपण माता मरिया विषयी चिंतन करणार आहोत. माता मरिया हे एक खरोखर आमच्यासाठी वरदान आहे. ती आमची आई आहे. सर्व मानव जातीची ती आई आहे आणि म्हणून सर्व मानव जातीनं तिच्यावर विश्वास ठेवावा आणि तिच्याकडे विनंती करावी. आमच्यासाठी परमेश्वराने दिलेली एक स्वर्गीय आई आहे. आमची आई, येशूची आई, म्हणजे सर्व मानव जातीची ती आई आहे. आई मरिया ही देवाने निवडलेली एक व्यक्ती आहे, विशेष व्यक्ती आहे आणि परमेश्वराने तिला मुक्ती योजनामध्ये एक प्रथम स्थान दिलेलं आहे, एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. मुक्ती योजना आम्हाला माहीत आहे. मुक्ती योजना म्हणजे मानव जातीने जेव्हा पाप केलं, पापात पडला, तेव्हा परमेश्वराची आशा, जे परमेश्वराने त्यांच्याविषयी एक आनंद, एक उत्साह परमेश्वराने त्यांच्यासोबत त्यांना मानव जातीला दिला, तो परमेश्वराचा उत्साह पापामुळे नष्ट झाला आणि पापामुळे नष्ट झाल्याने परमेश्वराला खूप दुःख झालं. मानवाने जेव्हा पाप केलं तेव्हा, तर त्या दुःखातून किंवा त्या पापातून मानवाला वाचवणे ही एक योजना देवानं बनवली, म्हणजे मुक्तीची योजना. पापातून मानव जातीला काढणे, बाहेर काढणे आणि परत त्याला स्वर्गामध्ये नेणे, ही आहे मुक्तीची योजना. आणि मग त्या मुक्तीची योजना परमेश्वराने फक्त असं एका शब्दाने किंवा असं बोलून नाही केलेलं, कारण मुक्तीची योजना बनवली आणि मानव जातीला पापापासून वाचवण्यासाठी येशूला, आपल्या मुक्तिदात्याला या पृथ्वीवर पाठवलं आणि त्या मुक्तिदात्याला या जगामध्ये येण्यासाठी त्याची आई म्हणून परमेश्वराने मरियेला निवडलं आणि म्हणून मरियेला एक मोठं स्थान परमेश्वराने दिलं. तर परमेश्वराने आम्ही पाहतो, मरिया ही काही फक्त येशूच्या जन्माच्या वेळेसच ठरवलेली स्त्री नाही आहे. आम्ही पाहतो, देवाने जेव्हा मुक्तीची योजना बनवली, येशूच्या जन्माच्या कितीतरी वर्षापूर्वी यशाया संदेष्टाने जेव्हा येशूच्या जन्माची घोषणा केली, तेव्हापासूनच परमेश्वराने त्या स्त्रीला निवडले आणि परमेश्वराने निवडून अशा प्रकारे यशाया संदेष्टा आपल्या संदेशामध्ये सांगत आहे. आम्ही यशायाचा ग्रंथ अध्याय 7:14 मध्ये वाचतो. वचन असं सांगत आहे, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, म्हणजे आम्हाबरोबर देव, असे ठेवण्यात येईल. हे यशाया संदेशाने घोषणा करून सांगितले आणि त्यांना संदेश दिला, भविष्यवाणी केली की अशा प्रकारे घडणार. म्हणजे माता मरियेचा जन्म व्हायचाच होता तेव्हा, म्हणजे ती शरीररूपी जन्म घेतलेली नव्हती आणि ती अस्तित्वात नव्हती, परंतु यशाया संदेशाने येशूच्या जन्माच्या कितीतरी वर्षापूर्वी हा संदेश दिला, ही भविष्यवाणी केली. म्हणजे ही भविष्यवाणी एक देवाची वाणी आहे आणि म्हणून हे देवाची योजना आहे आणि तेव्हापासून माता मरियेला निवडण्यात आले होतं. आणि आम्ही पाहतो प्रगटीकरणाच्या 12वा अध्याय वचन 1 आणि 2, योहानाला झालेले योहानाला प्रगटीकरण झाले आणि त्या प्रगटीकरणामध्ये आम्हाला पाहायला मिळते की योहान सांगत आहे, प्रगटीकरण 12:1 आणि 2 मध्ये, नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. ते हे, एक स्त्री दिसली, ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेना देऊन प्रसूतीच्या कष्टाने ओरडत होती. प्रियजन हो, ही स्वर्गामध्ये दिसलेली एक स्त्री, एक स्वर्गामध्ये दिसलेली अशी एक स्त्री त्याला योहानाला प्रकट झाली
आणि त्याने योहानाने लोकांसमोर प्रकट केलं. तर ही स्त्री आहे कोण? ही स्त्री दुसरी कोणी नाही, ही दुसरी कोणी नाही तर फक्त मरिया माता आहे, आई मरिया आहे. आणि हिच्याद्वारे मुक्तीची योजना देवाने बनवली आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य हे की माता मरिया फक्त एक मानवजातीमध्ये जन्म घेतलेली फक्त स्त्री नाही, तर तिला देवाने तिच्या जन्मापासून तिला निवडलेली एक स्त्री आहे. ती मुक्ती योजनामध्ये तिचा देवाने मोठा रोल तिला दिलेला आहे. आणि हे एक दैवी एक माता आहे, एक स्वर्गामध्ये तिचा एक मोठा रोल आहे. आणि परमेश्वरासोबत ती सतत परमेश्वराजवळ आहे. आणि म्हणून आम्हाला फार आनंद आहे. आणि ती माता मरिया आमची आई आहे, जगाची आई आहे. ती जेव्हा तिचा जन्म झाला आणि ती एक जॉकिम आणि अन्ना यांच्या कुटुंबामध्ये ती जन्मली. आणि ते एक अति पवित्र कुटुंबामध्ये, म्हणजे अति एक धार्मिक कुटुंबामध्ये वावरत होती. आणि ती नित्य प्रार्थना करत होती, नित्य प्रार्थना करत होती. तिची प्रार्थना करण्याची फार इच्छा होती आणि प्रार्थनामध्ये तिला इंटरेस्ट होता. आणि ती काय प्रार्थना करत होती ते आपला पाहण्याची गरज आहे. ती प्रार्थना स्वतःसाठी करत नव्हती, ती प्रार्थना करत होती संपूर्ण जगासाठी. ती प्रार्थना करत होती, जगामध्ये पाप वाढलेलं आहे आणि म्हणून मुक्तिदात्याला लवकरात लवकर पाठवा म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत होती. मुक्तिदाता येण्याची गरज आहे, कारण मानवजात पापात डुबलेली आहे. मानवजात पापामध्ये वाढत आहे, पाप वाढत आहे आणि मुक्तिदात्याची फार गरज आहे. म्हणून ती परमेश्वराकडे प्रार्थना करत होती. परमेश्वराला रात्रंदिवस प्रार्थना करून म्हणत होती, परमेश्वरा मुक्तिदात्याला लवकर पाठव, कारण हे जग नष्ट होत आहे. प्रियजन हो, तेव्हा परमेश्वराने तिला निवडले आणि देवदूताला पाठवून तिला संदेश दिला की तू कृपा पावलेली स्त्री आहेस आणि तू येशूची आई बनशील. आणि तेव्हापासून तिला सुरुवातीला भीती वाटली, संशय आला, परंतु तिनं देवदूताच्या संदेशाला स्वीकार करून तिनं परमेश्वराच्या योजनेला तिनं होकार दिला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिनं म्हणत आहे, मी परमेश्वराची दासी आहे. पहा, मी प्रभूची दासी आहे. तू म्हटल्याप्रमाणे माझ्या ठाई हो. म्हणजे देवदूताने म्हटल्याप्रमाणे माझ्या ठाई होवो म्हणून तिनं होकार दिला. यश म्हटले, देवाच्या योजनेला तिनं होकार दिला. आणि त्या होकारासोबत फक्त एक होकार देण्यामध्ये पूर्ण कार्य घडलं नाही, तर त्या होकारामध्ये तिला समोर जावं लागलं. आणि समोर जाताना तिला खूप दुःख आलं. आणि समोर दुःख आलं तिला. येशूच्या जन्माच्या वेळेस तिला दुःख सहन करावं लागलं. येशूचा जन्म झाल्यानंतरही सुद्धा तिचे पलायन झाले आणि एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये तिला जावं लागलं येशू बाळाला घेऊन. त्याच्यानंतर येशू बाळाचं संगोपन करताना तिला दुःख आलं. आणि एवढंच नाही, तर जेव्हा येशू कार्यामध्ये लागला, स्वर्गराजाच्या कार्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, तेव्हा सुद्धा तिला दुःख आलं, वेळोवेळी दुःख आलं. आणि येशूला जेव्हा मारून टाकले तेव्हा तिला खूप दुःख झालं. आणि ती क्रूसाखाली उभे राहून येशूसाठी प्रार्थना करत होती. तिने दुःखाचा अनुभव घेतला. प्रियजन हो, ही आमची माता. आणि तेव्हा येशूने सांगितले, योहानाला बोलावून सांगितले, पहा, ही तुझी आई. आणि म्हणून प्रियजन हो, माता मरिया आमची आई आहे. म्हणून आम्ही तिला आपली आईचा मान दिला पाहिजे. तिला आपल्या आई सारखं आपण स्वीकार केलं पाहिजे. ती माता मरिया आमच्या जीवनामध्ये कधी कृपा कमी पडू देणार नाही. ती आमच्यासाठी प्रार्थना करते. प्रियजनो, आम्ही पाहतो पुष्कळ ठिकाणी जागोजागी आजही ती दर्शन देऊन लोकांना काय सांगत आहे. तिचा संदेश काय आहे? तिचा संदेश हाच आहे, प्रत्येक लोकांना सांगत आहे की तुम्ही प्रार्थना करा. जग वाईटाकडे जात आहे, जग पापात डुबत आहे. तुम्ही या लोकांसाठी, जगासाठी प्रार्थना करा.
आणि सांगत आहे तुम्ही येशूकडे वळा, प्रत्येक जण येशूकडे वळा, येशूची प्रार्थना करा, पापमय मार्ग सोडून द्या आणि येशूकडे वळा. तिने लूर्द येथे फ्रान्समधील लूर्द येथे दर्शन दिले आणि फातिमामध्ये तिनं 3दा दर्शन दिलं आणि ते वेलांकणीमध्ये दर्शन दिले आणि प्रत्येक वेळेस तिने जेव्हा जेव्हा दर्शन दिले तेव्हा तिनं हेच सांगितलं की तुम्ही येशूकडे वळा. प्रिय बंधूजनो, माता मरिया आम्हाला काय सांगते? माता मरिया आम्हाला येशूकडे वळण्यासाठी सांगते, येशूची शिकवण आम्ही ग्रहण करण्यासाठी सांगते, येशूच्या शिकवणीनुसार चालण्यासाठी आम्हाला सांगते. प्रियजनो, आम्हाला माहित आहे आता पापा फ्रान्सिस, पोप फ्रान्सिस याचं निधन झालं आणि त्यांनी आपला विल त्यांनी जे लिहून ठेवलं त्याच्यामध्ये काय सांगितलं की त्याची दफनविधी सांता मरिया बसलिका इथं झाली पाहिजे. सांता मरिया बसलिका, कारण त्या सांता मरिया बसलिकाचं एक विशेष आहे. त्या सांता मरिया बसलिकाकडे पोप फ्रान्सिसचे विशेष आकर्षण होते, कारण त्या सांता मरिया बसलिकाला माता मरियेनं त्या काळच्या पोपला दर्शन देऊन तिथं बसलिका बनवण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या बसलिकामध्ये पुष्कळ लोकांनी प्रार्थना केली आणि पुष्कळ लोकांना तिथं चमत्कार झाला आणि पोप फ्रान्सिस सुद्धा नेहमी त्या बसलिकामध्ये जाऊन प्रार्थना करायचे. कुठं जातानाही ते त्या बसलिकाला, त्या चर्चला भेट देऊन प्रार्थना करून जायचे. वापस येताना सुद्धा ते त्या बसलिकामध्ये येऊन प्रार्थना करायचे. परवा जेव्हा पोप फ्रान्सिस बिमार होते, आजारी होते आणि ते बिमारीतून दुरुस्त झाल्यानंतर, दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर ते सर्वात आधी त्या बसलिकामध्ये गेले. ते माता मरियेचं एक स्थान आहे. कारण प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या बसलिकामध्ये माता मरियाची म्हणजे भक्ती चालते आणि माता मरियाचे वास्तव्य आहे. माता मरिया त्या बसलिकाद्वारे पुष्कळ लोकांना कृपा दिलेली आहे आणि चमत्कार घडलेला आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पोप फ्रान्सिसने सुद्धा त्याचा अनुभव केलेला आहे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा माता मरिया खूप कार्य करत आहेत. आम्ही विश्वास ठेवत नाही किंवा आम्हाला कळत नाही तरी ती आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आमच्या प्रत्येक कार्याला यशस्वी होण्यासाठी, आम्ही प्रभूकडे वळण्यासाठी, आम्हाला विश्वासामध्ये वाढण्यासाठी माता मरिया प्रार्थना करत आहे. प्रत्येक मानवजासाठी, आम्हा सर्वांसाठी माता मरिया प्रार्थना करत आहे. आम्हा जे विश्वास ठेवतात त्याच्यासाठी, जे विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी सुद्धा माता मरिया प्रार्थना करत आहे. म्हणून आम्ही माता मरियेच्या सोबत प्रार्थना करणे फार गरजेचं आहे. माता मरिया सोबत प्रार्थना करणे, रोसरीची प्रार्थना करणे आणि माता मरियेचा नोवेना करणे हे आमच्यासाठी एक कृपादायक आहे. आणि म्हणून आम्ही कृपेने भरून जाण्यासाठी, आम्ही पवित्र आत्म्याने भरून जाण्यासाठी आम्ही रोसरीची प्रार्थना करावं. म्हणून प्रियजन हो, माता मरियेची आम्हाला फार फार गरज आहे. आजच्या जगामध्ये आम्हाला माता मरियेची गरज आहे, तिच्या प्रार्थनेची गरज आहे, तिच्या मध्यस्थतेची गरज आहे. आजच्या चर्चमध्ये आम्हाला विश्वासाच्या वाढीसाठी माता मरियेची गरज आहे. आज जागोजागी चर्चचा छळ होत आहे, ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. अशा प्रसंगामध्ये, अशा वेळेस आम्हाला माता मरियेच्या मध्यस्थितीची गरज आहे. म्हणून आपण माता मरियेकडे आपण प्रार्थना करावं, तिची मध्यस्थी मागावं आणि रोसरीची प्रार्थना करावं आणि तिच्या मध्यस्थीसाठी तिला विनंती करावं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला माहीत आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की माता मरियेला आम्ही आमची आई म्हणून मानावं आणि तिला मान द्यावं, तिचा सन्मान करावं, तिला ओळखावं, म्हणून ही परमेश्वराची इच्छा आहे. पित्या परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही सर्व माता मरियेला आमची आई म्हणून ओळखावं, तिला मान द्यावं आणि तिला आमच्या जीवनामध्ये स्थान द्यावं आणि तिच्याद्वारे आम्ही देवाकडे हाक मारावी. तिला सोबत घेऊन आम्ही परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला इथं दिसते प्रियजन हो, माता मरिया ही आमची आई आहे, स्वतःची आहे. म्हणजे आम्हाला
अधिकार आहे माता मरियेला माझी आई म्हणून बोलावण्याचा अधिकार आम्हाला अधिकार आहे. आम्ही आमच्याच आईला आई म्हणतो, दुसऱ्याच्या आईला आपण आई म्हणून म्हणणार नाही. आणि समजा एखाद्या वेळेस कोणाला आई म्हणून मानलं तरी आमचा विश्वास तेवढा होत नाही किंवा अंतकरणातून आम्ही तिला स्वीकार करत नाही, तरी पण तो माता मरिया ही आमची आई आहे, माझी आई आहे, आम्हा प्रत्येकाची आई आहे. आम्हाला अधिकार आहे, अधिकाराने आम्ही तिला सांगू शकतो की माता मरियेकडे प्रार्थना करू, माता मरिया आमच्यासाठी मध्यस्थ कर, आमच्यासाठी प्रार्थना कर. म्हणून आपण अधिकाराने आम्ही प्रार्थना करू शकतो, मागू शकतो, कारण ती आमची आई आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, माता मरियेचा हा रोल आमच्या जीवनामध्ये फार मोठा आहे. परमेश्वराने तिला स्थान दिलेलं आहे आणि ती पवित्र माता मरिया आहे. आणि म्हणून आम्ही सदैव माता मरियेच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करावं आणि माता मरिया आमच्यासाठी प्रार्थना करेल. आणि जेव्हा माता मरियेच्या मध्यस्थीने आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्हाला कृपेनं भरून जाण्याचा अनुभव होते. आणि प्रियजनो, आपण माता मरियेच्या मदतीने प्रार्थना करूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया, प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू आम्हाला आमच्या विश्वासामध्ये वाढवो, आम्ही पापापासून दूर जावो आणि आम्ही एक चांगलं जीवन, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.